का तुम्हालाही बसतो ना. आता समजा तसं जर बघितलं तर आता दादांचे जे सिटिंग MLA आहेत ते जर उभे राहिले, म्हणजे जसं आता तुमचे हर्षवर्धन पाटील गेले, समरजित घाटगे गेले, तर महायुतीचा फटका म्हणजे ते युतीत असल्याने भाजपलाही फटका बसतोय ना, आणि पुढे आणखी काही जातील. पहिले तर हर्षवर्धन पाटील कुठेही गेलेले नाहीत, ते आमच्यासोबत आहेत. हे खरं आहे की काही मतदारसंघांमध्ये आता अडचण निर्माण झाली आहे. जवळपास 23 मतदारसंघ आहेत. नाही झाली आहे, त्यात काही हे नाही आहे. म्हणजे आता हर्षवर्धन पाटील इतके मोठे नेते आहेत, 2000 मतांनी केवळ ते मागच्या वेळी हरले. सिटिंग सीट राष्ट्रवादीकडे आहे, पेच प्रसंग आहे. आम्ही त्यातनं मार्ग काढतो आहोत. असे काही ठिकाणी निघतील, एखाद्या ठिकाणी निघणारही नाही मार्ग. जिथे नाही निघणार तिथे कदाचित मागे पुढे काही गोष्टी होतील, निवडणुकीत त्या होत असतात. पण साधारणपणे आमचा प्रयत्न असा आहे की जेवढं समन्वयाने मार्ग काढता येतील तेवढा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि जेव्हा ही युती झाली होती त्यावेळेस तुम्ही कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलले होते, एक हलाहल पचवावं लागतं शंकराला. त्यानंतर या युतीबद्दल तुमचं वक्तव्य होतं, ही राजकीय युती आहे. म्हणजे तुम्ही आहे त्यावर आणखी अजूनही नाही कायम? मी हे ओपनली सांगितलेलं आहे की आमची आणि शिवसेनेची जी युती आहे ही नॅचरल युती आहे. वर्षानुवर्ष एका विचाराने आम्ही काम करतोय अशी युती आहे. त्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अजितदादा आले त्यावेळेस त्यांना आम्ही सोबत घेतलं. त्यांना त्यावेळेस सोबत घेत असताना नॅचरल युती तर आमची नव्हती, त्या ठिकाणी ती राजकीय युती होती. आजही आमची युती ही अजितदादांची राजकीय आहे. कदाचित आता एका निवडणुकीत थोडी सेटल झाली, या निवडणुकीत ती अजून सेटल होईल. 5-10 वर्ष अजून जर गेले तर कदाचित त्यांच्यासोबतही आमची युती नॅचरल होईल. पण आपण हे म्हणणं की अजितदादांची आजच आमची युती नॅचरल आहे तर हे खरं नाही. बा जे स्पष्ट आहे ते मी बोलत असतो. पण राजकीय युती याचा अर्थ ती काही तकलादू युती असं नाही आहे. राजकीय युती देखील वर्षानुवर्ष चालते, तशी चालेल आमची युती.